आता नाशिक टीसीएस प्रकरणी एक महत्त्वाची अपडेट आहे। तर नाशिकमधील टीसीएस कथित धर्मांतर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आता याचिका दाखल करण्यात आली आहे। याचिकाकर्ते अश्विनी उपाध्याय यांनी धर्मांतरासंदर्भातील आधीपासून प्रलंबित असलेल्या प्रकरणात नाशिकमधील घटनेचा उल्लेख करत नवा अर्ज दाखल केलाय। फसवणूक किंवा दबाव टाकून केले जाणारे धर्मांतर देशाच्या सार्वभौमत्व, धर्मनिरपेक्षता, लोकशाही आणि स्वातंत्र्यासाठी धोका असल्याचं न्यायालयानं घोषित करावं अशी मागणी या याचिकेद्वारे करण्यात आली आहे। तसंच केंद्र आणि राज्य सरकारांनी बळजबरीच्या धर्मांतराला दहशतवाद आणि देशाविरुद्धचं अप्रत्यक्ष युद्ध मानून त्यावर कठोर उपाययोजना कराव्यात अशी मागणी देखील करण्यात आली आहे। तर नाशिक टीसीएस लैंगिक शोषण आणि धर्मांतर प्रकरणातील 2 आरोपींना 18 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। धर्मांतर प्रकरणात काल शफी शेख आणि रझा मेमन यांना न्यायालयात हजर करण्यात आले। दरम्यान आपल्याला नाशिक रोड कारागृहात मारहाण झाल्याचा दावा आरोपी शफी शेखनं कोर्टात केलाय। कारागृहातील इतर कैद्यांनी मारहाण केल्याचं शफी शेखनं सांगितलंय। जर एकाच सिरीज ऑफ ट्रान्झॅक्शनमध्ये घडलेल्या घटना असतील तर त्यासाठी वेगवेगळ्या एफआयआर करण्याची गरज आहे का? आणि मग अशा प्रकारे वेगवेगळ्या एफआयआर करून प्रत्येक गुन्ह्यामध्ये ताब्यात घेण्याचा प्रयत्न करून विनाकारण त्यांच्या लिबर्टीशी खेळायचा प्रयत्न चालला आहे। मी आज सगळ्या गुन्ह्यांमध्ये म्हणजे रजा जो आहे तो अजून 2 गुन्ह्यांमध्ये आरोपी आहे, तर त्याच्यासाठी आज सरेंडर ॲप्लिकेशन न्यायालयापुढे देण्याचा प्रयत्न केला होता, परंतु न्यायालयाने निर्देशित केले आहेत की पुढच्या तारखेला जेव्हा त्याला MCRमध्ये घेतलं जाईल तेव्हा द्या, तर मी तो तसा देणार आहे। अटकपूर्व जामिनांच्या अर्जावर अजून आम्ही काही बोलू शकणार नाही। या प्रकरणी आरोपी रझा मेमनच्या नातेवाईकांची प्रतिक्रिया आली आहे। प्रेमसंबंधातून हे प्रकरण घडल्याचा आरोप आयज काझी यांनी केलाय। तसंच जाणीवपूर्वक मुस्लिम समाजाची बदनामी केली जात असल्याचे ते म्हणतात। नाशिकमधल्या टीसीएस कंपनीमधील जे आरोपी आहेत त्यापैकी 2 आरोपींना आज कोर्टात या ठिकाणी आणलेलं होतं आणि या आरोपींचे कुटुंबीय माझ्यासोबत आहेत। काय नेमकं आपली मागणी आहे आज या कोर्टामध्ये? जे गुन्हेगार आहे त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे। जे गुन्हेगार नाही त्यांना येतो खोट्या केसेसमध्ये घेऊन आणि त्यांच्यावरती अत्याचार, त्यांच्या घरचे हैराण, त्यांचे नातेवाईक हैराण परेशान, पूर्ण समाजाची बदनामी करायचं काम चालवलं आहे नाशिक शहरात। गुन्हेगार एक राहतो, पूर्ण समाज गुन्हेगार नाही राहत। आणि सत्ताधारी पक्षच येतं BJP आहे आणि तो BJPच येतं घरात पाणी पुरवून संघटनांना, कार्यकर्त्यांना, सर्वांना हे करून मुस्लिम समाजाच्या विरोधात मोर्चे काढते। मुस्लिम समाजाचा काय संबंध आला? तो मुस्लिम समाजात जन्माला आला तर त्यांनी का चूक केलं का, पाप केली का? पूर्ण समाजाला टार्गेट करायचं। तुम्ही प्रेम प्रकरणाचं प्रकरण ते एफआयआरच्या येतं, एफआयआरच्या कॉप्या येतं, सर्व पोस्ट कॉपी येऊ राहिली, पेस्ट येऊ राहिली। एकच एफआयआर, त्याच्यात काही हे नाही। आम्ही त्याला पाठीशी घालत नाही, परंतु जे निरपराध आहे त्यांना येतं खोट्या केसेसमध्ये गोवायचं, स्क्रिप्ट तयार करून काम करायचं। जे आक्षेप सर्व RSS वर आहे, बजरंग दलावर आहे, VHP वर आहे, सर्व हिंदुत्ववादी संघटनांवर। कुटुंबाकडनं देखील या सगळ्या कारवाई संदर्भात काही महत्त्वपूर्ण असे प्रश्न उपस्थित केले जात आहे। पोलिसांच्या कारवाई संदर्भात देखील काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत। त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये आता पोलिसांकडनं कोर्टात नेमकं काय काय मुद्द्यावर त्या ठिकाणी मांडलं जाईल हे बघणं देखील आता तितकंच महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन किरण कटरेसह शुभम बोडके, ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।